मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय आणि समस्त महाराष्ट्रातून शिवाजी पार्क या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की हे राज ठाकरेंचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण जाऊया त्यांच्याकडे आणि जाणून घेऊया की नेमक्या आजच्या भाषणातून पुढची दिशा काय राज ठाकरे देतील आणि त्यांना काय अपेक्षा आहे राज ठाकरेंकडून। आपण कुठून आलेला आहे? मी नवी मुंबईमधून आलो आहे। आजचा जो गुढीपाडव्याचा मेळावा आहे हा ऐतिहासिक मेळावा असणार आहे। सभेची तयारी पण तुम्ही बघितली असेल की कशा प्रकारे या ठिकाणी भगवमय वातावरण आहे। राजसाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी जो निर्णय घेईल या सभेमध्ये आज घेतील साहेब, तो आम्हाला मान्य असेल आणि साहेबांच्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करू। राजसाहेबांची जी भूमिका आहे ती 2019च्या निवडणुकांच्या वेळेस आपल्याला काहीशी वेगळी पाहायला मिळाली होती। मात्र आता काही दिवसांपूर्वी अमित शहांची देखील भेट घेतलेली आहे। तर राजसाहेब किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये NDA मध्ये सहभागी व्हावा असं काही वाटतं? नाही, मुळात हा निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील। कुठल्या याच्यात जायचं नाही जायचं सन्मान्य राजसाहेब घेतील, परंतु आम्ही राजसाहेबांच्या आदेशाचे पालन करणारे कार्यकर्ते आहोत। साहेबांनी फक्त आदेश द्यावा आणि आम्ही त्याचं पालन करू। साहेब सांगतील ते धोरण, साहेब सांगतील ते धोरण। आणि ही जी सभा आजची ही ऐतिहासिक सभा होणार आहे। म्हणजे आजच्या सभेला महाराष्ट्रात नव्हे तर केंद्रात आजच्या सभेकडे लक्ष आहेत आणि या सभेमुळे जो कायापालट होणार आहे किंवा जिथून जे भूगोल फुकला जाणार आहे तो महाराष्ट्रात नव्हे तर केंद्रात याचे आवाज उमटणार आहे किंवा याची जी घोषणा आहे किंवा याचा जो दबदबा आहे हा केंद्रात उमटणार याचे प्रतिसाद। म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की ह्या निवडणुकीला मास्टर की जे आहे ते राज ठाकरेंच्या हाती असणार आहे। एकदम बरोबर। आमच्या भाषेत सांगायचं म्हणलं म्हणजे खानदेशी भाषेत चाबूक ज्याच्यात असतो ना तो चाबूक सन्मान्य राजसाहेबांच्या हातात आहे। ते चाबूक पुढे मारावा आणि कोणाला मारावा हे सन्मान्य राजसाहेब ठरवतील आणि ते या सभेत तुम्हाला दिसेल। म्हणजे 2019ला ज्या पद्धतीची भूमिका होती कदाचित यावेळेस वेगळी असेल तर भूमिका बघा, आता फक्त तुम्ही आमच्या पक्षावर डोळा ठेवून जर बोलणार असाल तर हे मुळात चुकीचं आहे। इतर पक्षात 2-3 टीमा पडलेल्या आहेत आणि आम्ही एकला चलोरेची भूमिका घेतलेली होती आणि आम्ही जे पोटात ते होतात, म्हणजे असं लपाछपीची भूमिका नाही। आम्ही कधी मोदी साहेबांवर बी टीका केली असेल तर प्रत्यक्ष केलेली आहे आणि जर भेटत बी असू तर लपून छपून नाही जायचं तर समक्ष जायचं। म्हणजे असं याचे पोळा त्याचे पोळा ते पक्ष आम्हाला जमत नाही। साहेबांनी सांगितलं मला माझे मुलं अंगावर खेळवलेले आवडतात, इतरांचे पोरं आवडत नाही खेळवलेले। तर काय साहेबांनी जे ठरवलं असतं तर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अर्धी फोडून टाकले असते साहेबांनी, पण ठरवली का सन्मान्य बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना एकमेव मर्द होता की त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केलेला आहे। थोडक्यात रोकटोक जी भूमिका घेईल ती मान्य। बरं, आपण कुठून आलेला का साहेब? मैं एक्चुअली राजस्थान से हूँ, पाली डिस्ट्रिक्ट से हूँ। मेरा नाम कृष्णा वीर गुजर है। मैं एक गायक हूँ। अच्छा। और मैंने राज साहब के ऊपर एक गाना भी बनाया हूँ, आ रे भगवाधारी। अच्छा। जब दो लाइन सुनाइए। जी जी आ रहे भगवाधारी राज साहिब ठाकरे, आ रहे भगवाधारी राज साहिब ठाकरे, हिंदू जननायक आला राज साहिब ठाकरे। जय जय महाराष्ट्र, जय जय मनसे, जय जय महाराष्ट्र, जय जय मनसे। आले रे राज साहिब, आले हिंदू जननायक। या ठिकाणी आपण पाहतोय की कार्यकर्ते आलेले आहेत, आणखीन कार्यकर्ते आपण त्यांच्याकडे जाऊया। कुठून आलेला आता? मी बुलढाणा जिल्ह्यातून आलेलो आहे। काय अपेक्षा आहेत राजसाहेबांकडून आज भाषणामधून? काय वाटतं कोणती भूमिका घ्यावी? राजसाहेबांनी आता त्यांचा आदेश आम्ही पाळतो, तर बाकीचा चिखल आपण बघतोय काय कोण ताटा बदललंय, कोण काय बदललंय। तर आमचा राजसाहेबांवर महाराष्ट्र सैनिकाचा भरपूर विश्वास आहे, त्यामुळे जे सांगतील ते आम्ही आदेश पाळू। अच्छा, आपण कुठून? बुलढाण्याहून आलेलो आहे। इथं या ठिकाणी सन्माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आणि जे राजसाहेब सांगणार आहे आज ते ऐकण्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक इथं आलेले आहे आणि महाराष्ट्र सैनिक 18 वर्षापासून राजसाहेबाचेच आदेश पाळत आलेले आणि यापुढे बिन राजसाहेब जे बोलतील ते आदेश महाराष्ट्र सैनिक पाळतील। नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून
कार्यकर्ते आलेलेच आहेत. मात्र राजस्थानवरून काही राजसाहेब ठाकरे यांचे काही प्रेमी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी गाणं देखील सादर केलेलं आहे. मात्र राज ठाकरे कोणती भूमिका घेतात, जी भूमिका घेतील ती आम्ही स्वीकारू अशा प्रकारची मांडणी जी आहे तिथे इथं प्रत्येक कार्यकर्ता घेताना आपल्याला दिसतोय. कॅमेरा पर्सन अनिल सह विशाल सोने, झी 24 तास, मुंबई.